This is today's Ayurveda platform and it is pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण बाकीचे दोन दर्शन बघू. आस्तिक दर्शन मधले आपले राहिलेत शेवटचे दोन दर्शन. त्या दोन्हीला आपण कंबाईन मध्ये मीमांसा दर्शन असं म्हणू शकतो. तर मीमांसा दर्शनचे दोन पाठ. पहिला तर पूर्व मीमांसा आणि दुसरा उत्तर मीमांसा. दोन्हीही आपल्याला अ, अ, आस्तिक दर्शन मध्ये येतात आणि दोन्ही आपल्या सिलेबसला आहेत. बोथ दर्शनास इट कॅन कम फॉर अ शॉर्ट एसे. तर सगळ्यात पहिलं तर पूर्वमीमांसा दर्शन. पूर्वमीमांसा त्यांनी ते आस्तिक दर्शन आहे. ते आस्तिक दर्शन का आहे ह्याचं कारण आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ते वेद, त्याच्यानंतर आत्मा आणि ईश्वर ह्याचं अस्तित्व मान्य करतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ आस्तिक दर्शन. वेन एव्हर यू आर रायटिंग एनी दर्शना, इट इज आस्तिक, इट इज नास्तिक, or it is astic nastic, whatever it may be, you have to write why it is called as astic and why it is called as a nastic. That it means that the reason behind its astikta or nastikta, you have to write that at starting of your answer only. Next, Maharshi Jaimini. Maharshi Jaimini is the pravartak of the darshan. The praman granth of this darshan is Jaiminiya Sutra, which is having 2644 श्लोका. 2644 श्लोक आहेत. 16 अध्याय आहेत. फर्स्ट 1 to 12th अध्याय इट इज कॉल्ड असं द्वादश लक्षणी. And next four, that is 13 to 16 अध्याय, it is called as a संकर्षण कांड. नेक्स्ट बेसिक प्रिन्सिपल्स. पहिलं, 6 प्रमाण एक्सेप्ट केले. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. प्रमाण 6. हा तुमचा एमसीक्यू क्वेश्चन असू शकतो की पूर्वमीमांसा दर्शननी किती प्रमाण एक्सेप्ट केले. इट इज द एमसीक्यू क्वेश्चन. नेक्स्ट, कर्म सिद्धांत. कर्म इट्स इट्स सेल्फ हॅव्हिंग इट्स ओन फला. हा तुमचा पूर्वमीमांसा दर्शनचा कर्म सिद्धांत आहे. म्हणजे काय, जे काय तुम्ही कर्म करता ते त्याच्या सोबत त्याचं फळ घेऊन येतं. जे काही तुम्ही कर्म करता त्याच्यासोबत त्याचं फळ हे त्याच्या जोडून किंवा त्याच्याशी निगडीतच असतं. व्हॉट एव्हर कर्म यू विच यू आर डुईंग, इट इज हॅव्हिंग इट्स ओन फल. देन व्हॉट इज अपूर्व. अपूर्व म्हणजे काय, अपूर्व इज द शक्ती ऑफ दॅट कर्म. अपूर्व इज द शक्ती ऑफ दॅट कर्म विच गिव्स अस दी फल. अपूर्व ही अशी शक्ती आहे त्या कर्माची की जी आपल्याला फळ देते. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं फळही चांगलं असेल. इफ यू आर डुईंग बॅड बॅड कर्मास, देन युअर फल विल बी बॅड ऑल्सो. इफ यू आर डुईंग गुड कर्मास, देन युअर फल विल बी डेफिनेटली गुड ओनली. सो अपूर्व इज द पॉवर ऑफ दॅट कर्म. वी कॅन से दॅट अपूर्व इज द ब्रिज बिटवीन कर्म अँड कर्मफल. अपूर्वा इज द ब्रिज बिटवीन कर्म अँड कर्मफल. अपूर्वा हा कर्म आणि कर्मफल यांना जोडणारा एक मधला पूल आहे. कारण तो असल्याशिवाय, म्हणजे अपूर्व ही कर्माची शक्ती असल्याशिवाय कर्माचं फळ आपल्याला मिळू शकत नाही. हा पूर्वमीमांसा दर्शनचा कर्मसिद्धांत आहे. नेक्स्ट, त्याच्यात सांगितले टाइप्स ऑफ यज्ञ. टाइप्स ऑफ यज्ञमध्ये पहिला ब्रह्मयज्ञ, जो वेदाध्ययनासाठी वापरला जातो. नेक्स्ट, पितृयज्ञ फॉर ऑफरिंग तर्पण. तर्पण आपण जे पितरांना तर्पण देतो ते. देवयज्ञ फॉर डुईंग होम टू प्लीज द गॉड, म्हणजे देवाला आनंदित करण्यासाठी जो आपण करतो तो देवयज्ञ. भूतयज्ञ, द यज्ञ विच इज डुईंग वी आर डुईंग फॉर प्लीजिंग द भूत अँड प्रेत. पिशाच्य, भूत प्रेत पिशाच्य त्यांना पळवून लावण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो भूतयज्ञ. आणि मनुष्ययज्ञ, ऑनरिंग आवर गेस्ट्स. ऑनरिंग आवर गेस्ट्स, अतिथी देवो भव, हा मनुष्य यज्ञ झाला. म्हणजे आलेल्या तुमच्या माणसाला देव समजून त्याची वेलकम करणं, त्याचं सगळं आतिथ्य करणं, ह्याला म्हणायचं मनुष्य यज्ञ, ज्याला आपण आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात अतिथी देवो भव. हे टाइप्स ऑफ यज्ञ पूर्वमीमांसा दर्शननी सांगितले. नेक्स्ट बेसिक प्रिन्सिपल, कर्मवर्गीकरण. तर क्लासिफिकेशन ऑफ कर्म. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन हे आहे नित्यकर्म. म्हणजे जी काही तुम्ही रोज करता ती, जी काही तुम्ही रोज करता, तुमचं दात घासणं असेल, आंघोळ करणं असेल, अभ्यंग करणं असेल, व्हॉट एव्हर दी कर्मज विच यू आर डुईंग इन युअर डेली लाईफ, इट इज कॉल्ड एज अ नित्यकर्म. नेक्स्ट इज नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म, द कर्माज विच यू आर डुईंग फॉर स्पेशल पर्पज.
म्हणजे उपवास, व्रत ह्यासारखी कर्म जी तुम्ही एखादी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी करता, ती नैमित्तिक कर्म झाली. काम्य कर्म. काम्य कर्म अशी कर्म की जी तुमच्या इच्छा पूर्ण करतात. जसं की पुत्रप्राप्तीची इच्छा आहे म्हणून आम्ही हे व्रत केलं किंवा हे आम्ही यज्ञ केला, ह्याला म्हणायचं काम्य कर्म. नेक्स्ट निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म रेस्ट्रिक्टेड. रेस्ट्रिक्टेड कर्मच जे अवॉइड केले पाहिजेत. उदाहरणार्थ चोरी करणं, हे निषिद्ध कर्म आहे. हे फर्स्ट क्लासिफिकेशन झालं. नेक्स्ट क्लासिफिकेशन श्रुतकर्म. श्रुतकर्म म्हणजे वैदिक कर्म, जसं की यज्ञ वगैरे जे केलं जातं ते श्रुतकर्म. स्मार्त कर्म रिलिजियस कर्मच, पण जे बोलून किंवा मंत्रपठणाने केले जातात ते स्मार्त कर्म. धार्मिक कर्म ती दोघांच्यासाठी वेगळी वेगळी असतात, म्हणजे मेल्ससाठी वेगळी, फिमेल्ससाठी वेगळी, अशी धार्मिक कर्म जी दिलेली आहेत ती. नेक्स्ट संचित कर्म. संचित कर्म म्हणजे तुमचे पास्ट ऍक्शन्स, तुम्ही भूतकाळात ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याला म्हणायचं संचित कर्म. प्रबद्ध कर्म म्हणजे भूतकाळात ज्या तुम्ही गोष्टी केलेल्या आहेत, व्हॉट एव्हर द कर्माज विच यू हॅव डिड इन युअर पास्ट लाईफ, ऑर वी कॅन से इन पास्ट टाइम, रिगार्डिंग टू दॅट, किंवा त्याच्याशी निगडीत तुम्ही आत्ता जी कर्म करताय आत्ताच्या काळात ती. म्हणजे फॉर एक्झाम्पल संचित कर्म म्हणजे तुमची टेस्ट, तुमची पिरियडिकल 10 दिवस उद्या आहे, 10 दिवस पण नाही, उद्या तुमची पिरियडिकल आहे आणि तुम्ही मागच्या 10 दिवसापासून काहीही अभ्यास केलेला नाही. हे झालं तुमचं संचित कर्म. प्रबद्ध कर्म काय? तर आता तुम्हाला उद्या सकाळी पिरियडिकल आहे, म्हणजे तुम्हाला आज रात्रभर जागून अभ्यास करायला पाहिजे. मागच्या कर्मामुळं तुम्हाला आत्ता जे कर्म करावं लागतंय, ते मागच्या चुकीच्या गोष्टींच्यामुळे जे आत्ता तुम्हाला कर्म करावं लागतं ते प्रबद्ध कर्म. आणि क्रियवान कर्म, आत्ता जे तुम्ही कर्म करताय जे काय आहे त्याचे फ्युचर रिॲक्शन्स काय असतील त्याला म्हणायचं क्रियवान कर्म. म्हणजे आत्ता तुम्ही रात्रभर जागून अभ्यास केला तर उद्या सकाळी तुम्हाला पिरियडिकलचा पेपर तुम्ही चांगला लिहू शकाल. तो जो उद्या तुम्ही पिरियडिकलचा पेपर लिहिताय, तुम्हाला सगळी उत्तरं आठवतात, हे भविष्यातलं कर्म झालं, ते तुमचं क्रियवान कर्म झालं. हे झालं कर्माचं वर्गीकरण. नेक्स्ट सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीज काय काय? तर टाइप्स ऑफ यज्ञ, कर्मसिद्धांत आणि कर्मचं क्लासिफिकेशन, ह्या तीनही गोष्टी पूर्वमीमांसा दर्शनच्या आयुर्वेदानी आहे तशा ऍक्सेप्ट केल्या. नेक्स्ट डिसिमिलॅरिटीज काय? तर पूर्वमीमांसा त्यांनी अनुपलब्धी प्रमाण ऍक्सेप्ट केलं, आयुर्वेदाने ऍक्सेप्ट केलं नाही. पूर्वमीमांसा दर्शननी 21 गुण सांगितलेत, आयुर्वेदाने 41 गुण सांगितलेत. पूर्वमीमांसा दर्शननी शरीर हे 3 टाईपचं असतं म्हणून सांगितलंय, आयुर्वेदाने 4 टाईपचं शरीर असतं म्हणून सांगितलंय. तर इथं आपलं पूर्वमीमांसा दर्शन संपलं. आता आपलं पुढचं दर्शन उत्तर मीमांसा दर्शन किंवा वेदांत दर्शन. याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे अद्वैत वेदांत असंही म्हणतात. तर ते आस्तिक दर्शन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते का आस्तिक दर्शन आहे त्याचं रिझन तुम्ही लिहायचं. इट इज आस्तिक दर्शन बिकॉज इट बिलिव्हज इन गॉड, ईश्वर, गॉड, वेदा, आत्मा, पुनर्जन्म एटसेट्रा कन्सेप्ट. त्याचे प्रवर्तक महर्षी बादरायण व्यास. प्रत्येक दर्शनचे प्रवर्तक हे तुम्हाला पाठ असले पाहिजेत. नेक्स्ट त्याचा प्रमाण ग्रंथ ब्रह्मसूत्रा. त्याचे 4 अध्याय आहेत, 4 विभागात ते डिवाइड केलेले आहेत. 4 अध्याय डिवाइड्स इंटू 4 पार्ट्स. फर्स्ट अध्याय इट डिस्क्राइब्स द कन्सेप्ट अबाउट ब्रह्मा. सेकंड अध्याय इट डिस्क्राइब्स कन्सेप्ट अबाउट स्मृती. थर्ड अध्याय इट डिस्क्राइब्स कन्सेप्ट अबाउट निर्गुण ब्रह्मा. फोर्थ अध्याय इट डिस्क्राइब्स कन्सेप्ट अबाउट सगुण ब्रह्मा. हे 4 अध्याय आहेत आणि ह्या 4 विभागांमध्ये ते म्हणजे एकेका अध्यायात 4 4 विभाग अशा पद्धतीने ते डिवाइड करून दिलेले आहेत. पर्याय नाव सिनॉनिम्स. भिक्षुसूत्रा. भिक्षुसूत्र का? कारण भिक्षुकी करण्यासाठी, म्हणजे भिक्षुकी करणं म्हणजे माधुकरी मागणं, ह्याच्यासाठी जे रूल्स आहेत ते उत्तर मीमांसा दर्शनमध्ये दिलेले आहेत. ज्ञानमीमांसा. वाय इट इज कॉल्ड एज ज्ञानमीमांसा? बिकॉज इट गिव्स ज्ञान अबाउट द यज्ञ, अबाउट द स्पेसिफिक प्रोसिजर्स, हाऊ टू परफॉर्म द प्रोसिजर्स टू गेन द नॉलेज. ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञानाची मीमांसा करण्यासाठी काय काय प्रोसेस करता येतील त्या सगळ्या दिलेल्या आहेत, म्हणून ज्ञानमीमांसा. आणि ज्ञानकांड का? कारण वेदांच्या अंतात म्हणजे वेदांच्या शेवटी जे काही वेदांमधूनही भाग सुटलेले आहेत ते ह्या कांडात किंवा ह्या दर्शनात एक्सप्लेन केले आहेत, म्हणून वेदांत, म्हणून ज्ञानकांड. बेसिक प्रिन्सिपल्स वेदांत दर्शनचं. तर सगळ्यात पहिलं बेसिक प्रिन्सिपल आहे त्याचं माया. माया म्हणजे काय? माया ही ईश्वराची शक्ती आहे. माया ही ईश्वराची शक्ती आहे. जी अशी शक्ती, परमेश्वराची अशी शक्ती की ज्यानं तो ईश्वर उत्पन्न करतो.